मनसेच्या एका शिष्टमंडळानं मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतलेली आहे। प्रदूषण मंडळाचं उपप्रादेशिक कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी या शिष्टमंडळानं मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केलेली आहे। कार्यालय पूर्ववत पुण्यामध्ये सुरू करावं अशी मागणी करत खासगी आणि शासकीय आरएमसी प्लांट्स तत्काळ बंद करावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। अनेक वर्ष एकाच पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीची सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। राज्यामध्ये लघु लेखकांची मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। रिक्त पदांचा डोंगर तरी भरती शून्य का असा सवाल त्यांनी विचारलाय। महाराष्ट्रातले लाखो उमेदवार आता रस्त्यावर उतरले असून त्यांनी या संदर्भात मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। राज्यातल्या लोकसेवा आयोगामार्फत मुंबई क्षेत्रातील लघु लेखक पदांसाठी दर 3 वर्षांनी भरती प्रक्रिया राबवली जात होती। त्यानुसार 2012, 15, 18 आणि 21 मध्ये या जाहिराती प्रसिद्ध देखील झालेल्या होत्या। या नियमित पॅटर्ननुसार मार्च एप्रिल 2025 मध्ये पुढील भरती अपेक्षित होती। मात्र 2026 चा मार्च महिना संपलाय तरी कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा ठोस हालचाल दिसून न आल्यानं उमेदवारांमध्ये आता तीव्र असंतोष आहे। एमपीएससीची जी मंत्रालयाची ॲड आहे ती प्रत्येक 3 वर्षांनी येत होती। म्हणजे 2015ला आली, 18 आली, त्याच्यानंतर 21ला येणार होती। परंतु कोरोनाच्या काळामुळे 1 वर्ष लेट झालं, ती 22ला आली। सर 22 नंतर कुठलीही भरती झालेली नाही एमपीएससीची आणि महाराष्ट्रात जवळपास एक लाखो विद्यार्थी हवालदिल झाले सर, अक्षरशः कुठलीही भरती नाही। त्याच्यानंतर सर एमपीएससीची तर झालंच, त्याच्यानंतर महसूल विभागाची सर भरती स्टेनोग्राफरची 2013ला आली होती। त्याच्यानंतर कुठलीच भरती झालेली नाही आहे। आणि सर आम्ही आरटीआयच्या मार्फत जागा मागितल्या, खूप जागा रिक्त आहेत, परंतु सर कुठलीच कार्यवाही झालेली नाही आहे। आता महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी जे स्टेनो करतात, अजून काही नवीन करायला लागले तर जर अशाच जर सरकारने जागा नाही काढल्या तर सगळे विद्यार्थी रस्त्यावर येतील। नोकरी भेटणार नाही कुणाला। नोकरीसाठी सगळे रात्रदिवस कष्ट करतायत। त्याच्यामुळे एवढाच इशारा आहे की सरकारला की लवकर ॲड काढावी सरकारने। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे की एमपीएससी मार्फत तरी भरती काढावी स्टेनोग्राफर या पदाची। रिक्त जागा संपूर्ण जास्त आहेत। किती वर्षापासून प्रॅक्टिस करतायत आणि काय अपेक्षा? सर आम्ही 2021 पासून प्रॅक्टिस करतो स्टेनोची। याआधी कधी जागा निघल्या होत्या? याआधी 2018 साली एमपीएससी मार्फत भरती झाली। तिथून पुढे 2021ला 3 वर्षांनी एमपीएससी मार्फत भरती होती स्टेनोग्राफरची, तर 22ला आली। 22 पासून आतापर्यंत एमपीएससी मार्फत काहीच अभिप्राय झालेला नाही या पदासाठी। सायबर फसवणूक आणि बँकिंग दायित्वाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण निकालामध्ये अशा प्रकरणात ग्राहकाची निष्काळजी सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेची असल्याचा निर्वाळा हायकोर्टानं दिलेला आहे। या एका प्रकरणात एचडीएफसी बँकेनं पुणे स्थित व्यावसायिकाला 38.4 लाख रुपये 6% व्याजानं परत करावे असे आदेशही दिले गेले। याचिकाकर्त्यानं अनेक बेकायदा ऑनलाईन व्यवहारांमध्ये ही रक्कम गमावलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।